एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे। नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर। मी आता शाहूपुरी पहिल्या गल्लीत आहे। वेळ रात्री 10ची आहे। पाऊस भुरभुरत आहे आणि शाहूपुरीतले सगळं वातावरण शांत होत चाललेलं आहे। आणि अशा या शांत वातावरणात एक धागा सुखाचा या गीताचे बोल लोकांच्या कानावर जाऊन पडत आहे। अनेकांना कुतूहल आहे की ही तिघजण या रात्रीच्या वेळी असं गाणं म्हणत का फिरत असावीत। तर त्याचं कारण खूप वेगळं आणि त्याच्या मागचा आशय खूप असा वेगळा आहे। सांगायचा मुद्दा हा की हे तिघेजण अंध आहेत। अश्विनी, धीरज आणि धनंजय अशी या तिघांची नावं। पण आपल्या अंधपणाचा त्यांनी बाजार न मांडता ते संगीत शिकलेले आहेत। गाण्याचा रियाज त्यांनी रोज ठेवलेला आहे आणि ते गाणे म्हणून आपली कला सादर करत आहेत आणि लोक जे काही मदत करतील ते स्वीकारत आहेत। खूप आशयपूर्ण असा हा त्यांचा एक उपक्रम म्हणण्यापेक्षा ते आपलं जीवन अशा पद्धतीनं कंटत आहेत। ते कशा पद्धतीनं हा गाणी सादर करून आपला उदरनिर्वाह करतात या संदर्भात आपल्याशी बोलता आहेत धनंजय, धीरज आणि अश्विनी। नमस्कार, मी धीरज धीरज सूर्यकांत गिरी माझं नाव। मी लहानपणी म्हणजे मला पोलिओ झाल्यामुळे मी ब्लाइंड झालो। परंतु ब्लाइंड झालो तर मला खचवलं नाही, घरच्यांनी सुद्धा नाही आणि घरच्यांनी नाही खचवलं म्हणून बाहेरच्यांनी पण नाही खचवलं। मला प्रत्येक ऑर्केस्ट्राला, प्रत्येक कार्यक्रमाला ते घेऊन जायचे आणि त्याचा असर माझ्या ह्याच्यावरती असा पडला मनावरती का मला पण सिंगरच बनायचं। आणि मी लहानपणी एक स्वप्न ठेवलं होतं मनाचं, किशोर कुमार काय असतं किंवा त्यासाठी बनण्यासाठी किती मेहनत लागते, किशोर कुमार कसा दिसतो हे मला माहित नव्हतं। पण मी किशोर कुमार बनणार म्हणून मी, आणि रेडिओ सुद्धा मला घरातल्यांनी म्हणजे माझ्या आईने मला घेऊन दिला। बरोबर, आमची परिस्थिती गरिबीची होती परंतु तरी सुद्धा रेडिओ माझ्यासाठी त्यांनी घेऊन ठेवला होता। तर त्या रेडिओवरती मी सतत गाणी ऐकायचो आणि मला किशोर कुमार बनायचं हा एक ध्यास मी ठेवला होता। आणि त्यानंतर माझी 10वी झाली। 10वी झाल्यानंतर मी संगीत विशारद केलं। ते विशारद करताना सुद्धा मला खूप अडचणी आल्या, पण तेवढ्या अडचणी न बाळगता मला एकट्याला फिरता येत नव्हतं, माझ्यावर कोणी येत नव्हतं, तरी पण मी एक देवावरती विश्वास ठेवला की आता जे काय घडवणार आहे आपलं तो देवच घडवणार आहे। आणि मला मदतही मिळत गेली आणि मी विशारद केलं पण हाताशी घास आला पण तो गेला, तोंडाशी घास आला तो घास गेला, कारण सरकारने संगीत शिक्षक ह्या जागा ज्या होत्या पदाच्या त्या बंद केल्या ब्लाइंड शाळेत भरायच्या आणि माझं नोकरीचं स्वप्न अपूर्ण राहिलं।